उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा। राजकीय घडामोडींसह निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, सिब्बल यांचा घणाघात। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली। सुनावणी न घेता आयोगानं फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं, संजय राऊतांचं टीकास्त्र। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। आज कपिल सिब्बल पुन्हा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणार। आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद मांडणार। राज्यसभेचं तिकीट मिळत नव्हतं तेव्हा संजय राऊतांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा खळबळजनक आरोप। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून राऊतांनी बैठक घेतल्याचाही दावा। एकनाथ शिंदेंविरोधात सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्केंनी केल्या होत्या। शिंदे ठाण्यात भ्रष्टाचार करतायत असं म्हस्के म्हणायचे, संजय राऊतांचा निशाणा। खासदारांची दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक। बैठकीला लोकसभेतील 7 खासदारांची उपस्थिती। खासदार बाळामामा म्हात्रे बैठकीला अनुपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर बैठकीला महत्त्व। मतदारसंघातील कामांचा पवारांनी आढावा घेतल्याची अमोल कोल्हेंची माहिती। दिल्लीत जलसंधारण संदर्भात राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक। सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास। जलसंधारण मंत्री CR पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे। नीट परीक्षेवरील चर्चेसाठी सरकार तयार। गृहमंत्री अमित शहा यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सरकार चर्चेला तयार असल्याचं पत्रात नमूद। अमित शहांकडून सभागृहात उपस्थित राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे। चोर तो चोर वर शिरजोर असं अमित शहांचं झालंय। संसदेतील चर्चेसाठी शहांनी पत्र लिहिणं हास्यास्पद। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची अमित शहांवर टीका। मराठा आरक्षणाच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारचा पाठपुरावा सुरू। आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाते, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। सरकारनं मराठा समाजासाठी खूप केलं, त्या सरकारमध्ये बावनकुळेही। दाखले देणं आणि व्हॅलिडिटी करणं हा स्वतंत्र विभाग। जयकुमार गोरेंची माहिती। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात कुणाचीही वैयक्तिक हेतू नव्हता, जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। ध्वजारोहणासाठी नाव जाहीर, अजून पालकमंत्री पदाची घोषणा नाही। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी गोगावले अजूनही वेटिंगवर। दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा अजून झालेली नाहीये। आम्ही दिलेल्या वचनाची पूर्तता केली, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले, विकासाला निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कल्याणकरांच्या मतदारसंघात 2,500 कोटी दिले, एकनाथ शिंदेंची माहिती। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे। यावेळी CSMT वरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजी अशा उद्घोषणा करण्यात याव्यात, नार्वेकरांची पत्राद्वारे मागणी। मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 3 रेल्वे उत्पादन युनिटमध्ये 238 AC लोकल ट्रेन्सची निर्मिती। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। 238 अतिरिक्त AC लोकलच्या निर्मितीसाठी 22,000 कोटींची गुंतवणूक, अश्विनी वैष्णव यांची माहिती।
दिल्लीमध्ये जलजीवन मिशनच्या निधीवरून बैठकीत वाद। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांकडून केंद्राकडे निधीची मागणी। केंद्र सरकार सरसकट नाही तर योजनानिहाय निधी देणार। केंद्रीय मंत्री CR पाटील यांची प्रतिक्रिया। गडचिरोलीतील आश्रमशाळेतील सर्पदंश घटनेप्रकरणी गुन्हा दाखल। संस्था अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्यावर गुन्हा दाखल। मारोतराव कोवासेंसह मुलगा विश्वजित कोवासेवरही गुन्हा दाखल। सर्पदंश प्रकरणी आतापर्यंत 5 जणांवर गुन्हे। आश्रमशाळेत लहान मुलांना झोपायला बेड नाही। आदिवासी विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार। आदिवासी मंत्री उईकेंना पदावरून हटवलं पाहिजे। गडचिरोली सर्पदंश प्रकरणावरून संजय राऊतांची मागणी तर मृत मुलींच्या कुटुंबियांना मदत देण्याचीही मागणी। गडचिरोलीमधील सर्पदंश दुर्घटनेनंतर धाराशिव समाज कल्याण विभाग अलर्ट मोडवर। समाज कल्याण विभागाकडून भूम तालुक्यातील नळी आश्रमशाळेत सुरक्षेच्या उपाययोजना, आरोग्य सुविधा आणि औषधोपचाराचा आढावा। मंत्री आशिष शेलारांकडून घाटकोपर येथील दरड दुर्घटनेची पाहणी। मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासन आणि महापालिकेकडून मदत केली जाणार। आशिष शेलारांचं आश्वासन। महापालिका काय काम करते? घाटकोपर दरड दुर्घटनेप्रकरणी किशोरी पेडणेकरांचा सवाल। महापौरही तिथल्याच योग्य वेळी खबरदारी घेतली असती तर प्रकार टळला असता। पेडणेकरांची प्रतिक्रिया। सायन येथील प्रतीक्षा नगर मधील उद्यानात वरिष्ठ नागरिकांसाठी बांधलेलं शेड कोसळलंय। 5 ज्येष्ठ नागरिक जखमी। जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू। स्थानिक पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू। योग्य कृती करणं सोपं नसतं, तेव्हाच नेतृत्वाची कसोटी लागते। FDAच्या धडक कारवायांदरम्यान तुकाराम मुंढेंची एक्स पोस्ट चर्चेत। पद बदलतात मात्र तत्व अढळ राहिले पाहिजेत। FDA आयुक्त तुकाराम मुंढेंची पोस्ट। छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध हॉटेल अमरप्रीतवर FDAची कारवाई। अमरप्रीतवर हॉटेलचा FSSAI परवाना निलंबित। बटरऐवजी मार्गारीन। हॉटेलच्या किचनमध्ये सांडपाणी, उघड्या कचऱ्याचे डबे आढळल्यानं कारवाई। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांचं ठिय्या आंदोलन। अंबाबाई मंदिर संवर्धन संदर्भातील बैठकीत भक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद। वादानंतर बैठक रद्द करण्यात आल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। भिवंडी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर श्रमजीवी कामगार संघटनेचं ठिय्या आंदोलन। बोनस, PF, पगार आणि ओळखपत्रांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन। मागण्या तातडीनं पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचाही इशारा। 20 वर्षांनंतर रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता। सीमा प्रश्नावरील आंदोलनाच्या गुन्ह्यात पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। बेळगाव खानापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। कुंभमेळ्यात काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं बनावट वर्क ऑर्डरचा घोटाळा। जामनेरमधील 2 जणांना अटक। अटकेतील आरोपी गिरीश महाजनांचा नातेवाईक असल्याची माहिती। दोषींवर कठोर कारवाई होईल, महाजनांचं स्पष्टीकरण।